आरटीओ नियमांच्या उल्लंघनामुळे सामान्य नागरिकांना रोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे। राज्यात दररोज सरासरी हजारो अपघात मिनिटाला घडत आहेत। याचं कारण असं की सर्वत्र आरटीओ नियमांचे उल्लंघन सुरू आहे। त्यामधूनच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारात उघडकीस आलेला आहे। एसटी क्रमांक MH40Y5913 ही एसटी दर्यापूर लासूर मार्गे अकोला या मार्गाने सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास दर्यापूर आगारातून निघालेली होती। या बसमध्ये सुमारे 100च्या जवळपास प्रवासी चढलेले होते। काही प्रवासी हे गेट जवळ चेंगारंगीच्या वातावरणात सुद्धा उभे होते। बसमध्ये पाय ठेवायलाही सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी। एकीकडे राज्य परिवहन महामंडळ सुखाचा प्रवास आणि सुरक्षित प्रवास अशी ग्वाही देतो, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळतो। आरटीओ नियमांच्या अनुक्रमे साधारणतः एसटी बसमध्ये जवळपास 45 ते 50 प्रवाशांची मुभा आहे। मात्र काही एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात, ज्यामुळे अनेक अपघातांना नागरिकांना तोंड द्यावे लागते। दर्यापूर आगारातून निघणारी दर्यापूर खल्लार मार्गे बस असो वा दर्यापूर अमरावती बस असो, दर्यापूर अकोला बस असो, सर्वत्र चेंगारंगीचे वातावरण दिसून येते। एसटी बस मधून शालेय विद्यार्थी असो वा वृद्ध, तरुण असो वा ज्येष्ठ, प्रत्येक नागरिक हा बसने प्रवास करत असतो। मात्र बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरल्या जाणाऱ्या प्रवाशांमुळे बसमध्ये असलेल्या तरुण मुली, वृद्ध, नागरिक व अपंग यांना सर्वत्र चेंगारंगीचा सामना करावा लागतो। तरीही मात्र अनेक वर्षापासून सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार हा प्रश्न आता इथे उपस्थित होतो। एकीकडे आरटीओ सामान्य नागरिकांना साधा लायसन्स घरी विसरून आलं तरीही 500 रुपयाचा फाईन मारतात, मात्र जवळपास शेकडो नागरिक घेऊन प्रवास करणाऱ्या एसटी बसला आरटीओ लागू होत नाही का, असा प्रश्न आता जनसामान्यांनी उपस्थित केलेला आहे। झालेल्या घटनेवर राज्य परिवहन महामंडळ लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।